मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। जर का तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे, नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये जानकी जेलमध्ये असलेल्या ऋषीला सांगते की पुढच्या 24 तासाच्या आत मी तुम्हाला घेऊन जाईल ऋषिकेश, आणि मायेने प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवत म्हणते की काळजी घ्या। त्यानंतर ती बाहेर येते। ऐश्वर्या बाहेरच तिची वाट पाहत असते। आता जानकीला असं उदास पाहून ती विचारते की काय गं, काय झालंय? तेव्हा जानकी तिला सांगते की बघ ना, खरं प्रेम कसं असतं ना, मनाने मनाशी जोडलेलं असतं। ऐश्वर्या म्हणजे असं विचारते तेव्हा जानकी तिला सांगते की म्हणजे काल जेव्हा माझा जीव धोक्यात होता तेव्हा ऋषिकेशला ते जाणवलं ऐश्वर्या। ऐश्वर्यालाही आश्चर्य वाटतं। जानकी बोलते की हो गं, मलाही आश्चर्य वाटलं। एका क्षणाला असं वाटलं होतं की ऋषिकेशला सगळं सांगून टाकावं, परंतु उगीच त्यांच्या जीवाला घोर लागला असता। पण आता काहीही करून मला लवकरात लवकर त्यांना सोडवायचं आहे असं ती बोलते। त्यानंतर काही वेळाने दोघेही घरी पोहोचतात आणि ठरल्याप्रमाणे त्यांचा ड्रामा सुरू होतो। अवंतिका आणि जानकी भाजी निवडत असतात तेव्हाच ऐश्वर्या ओरडतच खाली येते आणि वैतागून बोलत असते की माझा ना आता या घरात कुणावर विश्वासच राहिलेला नाही आहे। ऑफिसमध्ये तर ऑफिसमध्ये, आता घरातसुद्धा चोरी व्हायला लागली आहे। जानकी नाटकं करत म्हणते की काय गं, काय बोलते ऐश्वर्या, नक्की तुला म्हणायचं आहे काय? हे बघ, घरातील सर्वांशी आदराने बोलायचं। तर आता ऐश्वर्या मुद्दामहून शर्वरीच्या रूमपर्यंत आवाज जाईल असं मोठ्याने बोलत असते। अद्याप तरी शरू बाहेर आलेली नसते। जानकी खुणावतच तिला मोठ्याने बोलायला सांगत असते। त्यानंतर ही ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते की हो अगं, माझ्या कपाटातून माझा डायमंडचा हार चोरी गेलाय। माझ्या लग्नाच्या वेळेस मॉमने दिला होता ग, तो 3 ते 4 कोटींचा तो हार होता। तेव्हा आता जानकी म्हणते की काय, तुझा हार चोरी गेलाय? इतक्यात ही शरू देखील आवाज ऐकून बाहेर आलेली असते। ऐश्वर्या पुढे म्हणत असते की मी माझं वागणं बोलणं बदललंय म्हणून कोणीही माझ्याशी काही वागेल का? आता माझा हार चोरी गेलाय तरीही मी गप्प बसायचं नाही, असं अजिबात होणार नाही। या घरातनं चोर आहे, ऋषिकेश दादांनी चोरी केलीच नाहीये, ते तर तिथे आहेत। याचाच अर्थ काय, इथेच कोणीतरी चोर आहे असं ऐश्वर्या बोलत असते। आता इकडे ही शरू सगळं ऐकते आणि मनाशी म्हणते की अच्छा, यांचा प्लॅन ड्रामा सुरू झालाय, तर करा चांगला रंग येईल असा ड्रामा करा, परंतु या ड्राम्याचा क्लायमॅक्स मी करणार आहे या जानकीच्या रूममध्ये। त्यानंतर जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की तुला नक्की काय म्हणायचं आहे, म्हणजे चोर आपल्या घरातलं कोणी आहे का, या घरात चोर आहे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, घरातलं नाही, पण दुसरं कोणीतरी असूच शकतं। तेव्हा आता शर्वरी लगेच हे बोलणं उचलून धरते। ती म्हणते की दुसरं कोणी म्हणजे या घरात बाहेरची अशी मीच आहे। तुला काय म्हणायचं आहे, तुझा हार मी चोरलाय का? ऐश्वर्या तिला सांगते की मी तुमचं नाव घेतलं का, तुम्हाला ब्लेम केला का? तेव्हा आता ही शरू स्वतःच सगळं अंगावर उडते। नाही, तुला काय म्हणायचं आहे मला चांगलंच कळत आहे। हे बघ बाई, तुला हवं असलं ना तर माझ्या रूमची झडती घे, हवं ते कर, पण माझ्याकडे काहीही नाही आहे। तेव्हा आता बरोबर ऐश्वर्याच्या मनासारखं होत असतं। आता मुद्दामहून अवंतिका सांगते की जर तुला झडतीच घ्यायची आहे ना तर मग फक्त शरू त्यांच्या रूमची का, तू सगळ्यांच्याच खोल्यांची झडती घे ना। तेव्हा आता जानकी म्हणते की 1 मिनिट, तुमचं काय चाललंय हे, झडती वगैरे आपल्या घरात? तेव्हा शर्वरी सांगते की नाही, तिला झडती घ्यायची आहे ना, खात्री करायची आहे ना, तर करूच ते, चल ग ऐश्वर्या। ऐश्वर्या देखील तयार होते। आता जानकी आणि अवंती एकमेकींकडे पाहत खुणावतात आणि त्यांच्या मागोमाग जातात। खोलीत आल्यानंतर ही शरू म्हणत असते की बघ बाई, तुला जिथे बघायचं आहे तिथे बघ। ऐश्वर्या ही आता ड्रॉवर, कपाट सगळीकडे चेक करते, परंतु तिथे ती पैशांची बॅग नसते। त्यानंतर अवंतिका म्हणते की आता ग चल, माझ्याही खोलीची झडती घे हवी असल्यास। तेव्हा आता सर्वच जणी अवंतिकाच्याही रूममध्ये येतात। ऐश्वर्याने आता नाटकं करतच तिथेही चेक केलेलं असतं। अवंतिकाच्या खोलीत देखील सगळीकडे पाहते, तिच्या हाती काही लागलेलं नसतंच। तेव्हा अवंतिका मुद्दामहून बोलते की काय ग, आता झाली का तुझ्या मनाची शांती? तेव्हा ही शरू म्हणते की अशी कशी शांती होणार, अजून जानकी वहिनीची रूम बाकी आहे। तेव्हा जानकी सांगते की हो चल, माझ्याही खोलीची झडती घे, चल ऐश्वर्या। आणि त्यानंतर सर्वच जणी जानकीच्या खोलीत येतात। तेव्हा ऐश्वर्या येऊन आता मुद्दामहून नाटकं करत कपाट उघडते। जानकीही तिला सांगत असते की तिथे ड्रॉवरमध्ये बघ, मागे बघ। आता हे सगळं पाहता शरू मनातनं खुशच होत असते। मनाशी म्हणते की आत्ता मज्जा येणार, आता जानकीच्या खोलीमध्ये पैसे सापडणार आणि तिच्यावर चोरीचा आळ येणार, माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा दूर होणार। मला धमकी देत होतीस ना,
तेव्हाच आता ऐश्वर्या जानकीचं कपाट चेक करत असते. शरूला घाई झालेली असते, कधी एकदा बॅग सापडेल. परंतु हे काय आश्चर्य, जानकीच्या कपाटातही ती बॅग नसते. शरूला तर धक्काच बसतो. ऐश्वर्या सांगते की नाही आहे इथेही माझा हार. शर्वरी म्हणते की असं कसं, मला तर वाटलं होतं इथे नक्कीच काहीतरी सापडेल. तेव्हा जानकी बोलते की काय काहीतरी सापडेल म्हणजे काय, तुम्हाला काय म्हणायचंय, तो हार मी घेतलाय. शर्वरी खूप गोंधळलेली असते. ती म्हणते की नाही नाही अगं, मला असं नव्हतं म्हणायचं. म्हणजे कधीतरी जर का तू घेतला असशील आणि परत द्यायचा विसरली असशील तर आता शरू तर मनातनं घाबरलेली असते. मी तर पैशांची बॅग इथेच ठेवली होती, कुठे गेली असेल, हाच विचार तिच्या मनात सुरू असतो. इथे खऱ्या अर्थाने या तिघींनीही शरूचेच दात घशात घातलेले असतात. तिघीही चोरावर मोर ठरलेल्या असतात. आता अशा प्रकारे कुठेही पैसे सापडत नाही. तिघींचाही गोंधळ सुरू असतो. इतक्यात सुमित्रा वर येते आणि विचारते की काय गं, काय सुरू आहे, मला खालपर्यंत आवाज येतोय. तेव्हा जानकी म्हणते की आई मी सांगते. आणि कशा प्रकारे ऐश्वर्याचं एक डायमंडचा हार वगैरे चोरी गेलाय, तिने सगळ्यांच्या रूमची झडती घेतली, कुठेही सापडत नाही, हे सर्व काही ती सुमित्रेला सांगते. त्यानंतर आता जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की अगं तूच कदाचित डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवला असशील हार, तू एकदा नीट बघू, नाहीतर तू कावेरी काकूंना फोन कर, तू काल गेली होतीस ना माहेरी, कदाचित तिथे राहिलं असेल. तेव्हा सुमित्रा पुन्हा ऐश्वर्याला सांगते की नाही नको, त्यापेक्षा ना तू खात्री करून घे की या घरात कुठेही हार नाही, हवं असल्यास तू माझ्याही खोलीची झडती घे. तेव्हा ऐश्वर्या आणि जानकी म्हणत असतात की असं कसं आई, तुमच्या खोलीची झडती कशी घेणार ना. परंतु ही शर्वरी तोंड वर करून म्हणते की का नाही, जर सगळ्यांच्याच खोल्यांची झडती घेतली तर आईच्या खोलीची का नाही, असंही असू शकतं ना, कोणीतरी चोरी करून हार आईच्या खोलीत ठेवला असेल तर. तेव्हा सुमित्रा म्हणते की बघा हिच्या मनात शंका आली आहे म्हटल्यावर कुणाच्याही मनात येऊच शकते, घे बाई तू माझ्याही खोलीची झडती घे. तेव्हा आता जानकी समजावते की आई असं का बोलताय, असं नाहीये. मात्र ड्रामा करत म्हणते की नाही ग आई, असं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे बघ ना, आपल्याच घरात आता आपल्याला चोर ठरवलं जातंय, सगळ्यांच्या खोल्यांची झडती घेतली जाते. तेव्हा जानकी म्हणते की वंश, इथे कोणीही कोणाला चोर ठरवत नाहीये, आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की तो हार सापडत नाही. तेव्हा आता इकडे सुमित्रा बोलते की काय गं, तुम्ही सरळ सरळ सगळ्यांच्या खोल्यांची झडती घेताय, समोरच्याला काय वाटेल हा देखील विचार केला नाहीये, आणि फक्त तुम्ही हार सापडत नाहीये असं नाव देताय याला. जर का हे असते ना तर यांना हे अजिबात आवडलं नसतं. असं म्हणत सुमित्रा आता जराशी भावूक झालेली असते. मला तर ना असं वाटतंय की आपल्या या घराला कुणाची तरी दृष्टच लागली आहे, असं म्हणत आता सुमित्रा इमोशनल होत असते. तेव्हा जानकी कशीबशी तिची समजूत काढत असते. परंतु ही सुमित्रा काही ऐकत नाही. ती ऐश्वर्याला सांगते की नाही नाही ते काही नाही, तुझ्या मनात शंका आहे ना, तू घे बघू माझ्या खोलीची झडती. जानकी म्हणते की आई असं कसं, राहू देत ना. परंतु ऐश्वर्या मुद्दामहून बोलते की जानकी अगं घेऊयात आपण झडती, आई एवढं म्हणताय ना, त्यांनीच परमिशन दिली ना मग. तेव्हा आता सुमित्रेला मात्र खूप वाईट वाटत असतं. परंतु त्यानंतर जानकी विषय बदलते. ती सुमित्रेला म्हणते की आई, तुम्हाला असं वाटतंय ना आपल्या घराला कुणाची तरी दृष्ट लागली आहे, तुम्ही आपल्या घराची दृष्ट काढा बघू. अवंतीही सांगते की हो आई, तुम्ही ना आपल्या घराची दृष्टच काढा. सुमित्रा वैतागून म्हणते की त्याने काही फरक पडेल असं नाही वाटत आहे मला. तेव्हा आता ही ऐश्वर्यामध्येच बोलते की मग निदान तुमच्या मुलीची तरी दृष्ट काढा. आता ही शरू गोंधळते, काय असं बोलते. तेव्हा आता इकडे अवंतीही म्हणते की हो नाही, बघा ना काल शरूताईंना केवढा त्रास होत होता, त्यांच्या पोटात वगैरे दुखत होतं, त्यांना ना कुणाची तरी दृष्टच झालेली असणार, तुम्ही त्यांची दृष्ट काढा. आता भोळी सुमित्रा यांच्या बोलण्यात येते. ती म्हणते की अगं बाई, माझ्या तर लक्षातच आलं नाही, शरू चल बघू, मी ना तुझी दृष्ट काढते. आता शरूला तर तिथून जायचंच नसतं. तिला माहिती असतं की या तिघींचा काहीतरी प्लॅन आहे, यांनीच बॅग कुठेतरी लपवली असणार आणि मुद्दा म्हणून मला इथून काढून देत आहे, आणि हे काय मध्येच दृष्टबिष्ट असे आता अनेक विचार तिच्या मनात सुरू असतात. तेव्हाच ही सुमित्रा पुन्हा एकदा सांगते की शरू अगं मी काय म्हणते, चल ना तुझी दृष्ट काढायची. त्यानंतर ही शर्वरी म्हणते की आई अगं तू कुठे यांचं काही ऐकतेस, काही गरज नाही आहे. तेव्हा सुमित्रा मात्र तिचं काही ऐकून घेत नाही, सरळ तिला हाताला धरून तिथून घेऊन जाते. त्यानंतर आता दोघीही गेल्याची खात्री होताच जानकी ऐश्वर्याला म्हणते की काय गं, तुला आईंबद्दल असं बोलण्याची गरज काय होती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आय एम सॉरी, सो सॉरी, खरं ना त्या शरूला डाऊट येऊ नये ना म्हणून मी हे असं बोलले, कारण तिला असं वाटलं असतं ना फक्त तिच्या आणि आपल्या तिघींच्या खोलीची झडती घेतली
शकली आणि तसंही शर्वरी पैसे चोरी करून आईंच्या खोलीत ठेवूच शकते जसं की आपण ठेवले. आता तिघीही हसत असतात आणि अशा प्रकारे पैशांची ती बॅग या तिघींनीच सुमित्रेच्या खोलीत लपवलेली असते. त्याच वेळेस ही सुमित्रा शरूला खाली घेऊन येते आणि समजावत असते की असं भरल्या घरात तोंड पाडून राहू नये ग, आणि ती तिला दाराशी उभं करते. शरूच्या मनात मात्र हाच प्रश्न असतो, बॅग तर मी जानकीच्या खोलीत ठेवली होती, मग ती गेली कुठे असेल. आता तेव्हाच ही सुमित्रा मीठ मोहऱ्या घेऊन येते आणि आता या शरूची ती दृष्ट काढत असते. नंतर सुमित्रा जेव्हा ती मीठ मोहरी टाकायला जाते तेव्हाच या शरूला राहुलचा मेसेज येतो की मला येऊन भेट. त्यामुळे कसलाच विचार न करता ती सरळ तिथून निघून जाते. सुमित्रा परत येते, पाहते तर काय शरू तिथे नाहीये. सुमित्रालाही जरा वेगळंच वाटत असतं. त्याच वेळेस इकडे आता खोलीत असलेली जानकी म्हणते की नशीब तुमच्या दोघींमुळे ना मी वाचले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, नाहीतर त्या शर्वरीने तुला अडकवण्याचा बरोबर प्लॅन बनवला होता आणि हे सगळं कशा प्रकारे घडलं ते त्यांना आठवत असतं. झालेलं असं असतं की जेव्हा ऐश्वर्या आता या दोघींनाही तिचा प्लॅन सांगत असते की आपण डायमंडचा नेकलेस चोरी गेलाय असं सांगूया, नंतर मी तुमच्या खोल्यांची येऊन झडती घेईल. शरूने बाहेर उभं राहून हे ऐकलेलं असतं आणि आता ऐश्वर्याने शरूला पाहिलेलं असतं. जेव्हा शर्वरी तिथून निघून जाते, ऐश्वर्या जानकी आणि अवंतिकाला बोलते की मी आत्ता जो तुम्हाला सांगितला होता ना तो खरा प्लॅन नाहीच आहे. आपला खरा प्लॅन आत्ता सुरू होईल. या दोघींनाही काहीही कळेनासं होतं. तेव्हा ऐश्वर्या सांगते की मी आत्ता जे बोलत होते ना ते सगळं या शर्वरीने बाहेर उभं राहून ऐकलंय आणि जेवढं मी तिला ओळखते ना ती नक्कीच आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करेल. ते पैसे आपल्या तिघींपैकी कोणाच्या तरी खोलीत ती लपवणार आणि त्यानंतर जेव्हा शरू पैशांची बॅग घेऊन जात असते या तिघीही लपून छपून तिच्याकडे पाहत असतात, नजर ठेवून असतात. आणि जेव्हा शर्वरी बॅग ठेवून खोलीतनं निघून येते त्यानंतर या तिघीही पुन्हा जानकीच्या खोलीत येतात. पैसे कुठे ठेवलेत ते शोधायचं ठरवतात. त्यानंतर जानकी कपाट पाहते, तिला ती बॅग दिसते. जानकी ती बॅग बाहेर काढते, चैन उघडते, ते पैसे पाहताच तिघींच्याही जीवात जीव येतो. जानकी म्हणते की फायनली ज्या पैशांसाठी एवढा आटापिटा केला, स्वतःचा जीव धोक्यात घातला, ते पैसे मिळाले. थँक्यू ऐश्वर्या, हे सगळं तुझ्यामुळे झालं असं म्हणत ती ऐश्वर्याचे आभार मानत असते. अशा प्रकारे आता सगळा प्रकार घडलेला असतो. तिघींनाही हे सगळं काही आठवत असतं आणि आत्ताच्या सिच्युएशन अवंतिका म्हणते की शर्वरी इतकी क्रिमिनल माइंडेड असेल असं वाटलं नव्हतं. तेव्हा जानकी सांगते की फक्त शर्वरी नाही तर तिच्यासोबत दुसरं कोणीतरी देखील आहे. तेव्हा आता या दोघीही आश्चर्याने काय दुसरं कोणी असं विचारतात. तेव्हा जानकी सांगते की होय, राहुलसोबतच मिळून त्या हे सगळं करताय. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तोच राहुल ना, त्या दिवशी त्याने गुंडांपासून वाचवलं होतं. तर अवंतिका बोलते की हा तोच राहुल ना ज्याला ऋषिकेश दादांनी जॉब ऑफर केला होता. तेव्हा जानकी बोलते की हो, त्या दिवशी मी जेव्हा पाठलाग करत गेले होते ना तेव्हा इतक्या घाईघाईने त्या राहुलला भेटायला गेल्या होत्या. तेव्हा आता इकडे ऐश्वर्या विचार करून म्हणते की काय म्हणजे शर्वरी आणि राहुल यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे. तर अवंतिका विचारते की काय त्यात ते दोघे मिळून विक्रांत भाऊजींसोबत चीट करताय, पण असं कसं शक्य आहे. त्या स्वतःच तर विक्रांत भाऊजींवर संशय घेत होत्या ना. तेव्हा जानकी बोलते की मलाही हीच शंका आली होती. तेव्हाच ऐश्वर्या विचार करून सांगते की याचाच अर्थ ही शर्वरी दिसते तितकी साधी भोळी नाहीये, खूप डेंजरस आहे. नंतर ऐश्वर्या जानकीला सांगते की ज्या माणसाने तुला पेढा खायला दिला ना तो सुद्धा या शर्वरीचाच प्लॅन असू शकतो. म्हणजे तू त्या दोघांना रंगेहात पकडलं म्हणून तिने तुला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जानकी खूप कासावीस होते. ती म्हणते की होय, मलाही हेच वाटतंय. मला कधीच वाटलं नव्हतं की शर्वरी वंश इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागतील. तेव्हा अवंतिका तिला समजावते की वहिनी, हे बघा आता या गोष्टीचा फार त्रास नका करून घेऊ. तर आता त्यानंतर या तिघींनीही असं ठरवलेलं असतं की ही गोष्ट फक्त तिघींमध्येच ठेवायची. सौमित्र, सारंग, सुमित्रा कुणालाही काही कळू द्यायचं नाही. आता पुढे ऐश्वर्या अवंतिकाला सांगते की बरं चला आता आपण जे ठरवलंय ते करूया. अवंतिका, सगळा प्लॅन तुझ्या लक्षात आहे ना. अवंती होकार देते. या दोघीही पुढे निघतात, परंतु जानकी मात्र स्तब्ध उभी असते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. ऐश्वर्या ते पाहताच माघारी येते आणि विचारते की काय गं, तुझ्या डोळ्यात हे असतं पाणी का. तेव्हा इमोशनल होऊन जानकी सांगते की बघ ना, ज्या कुटुंबासोबत आयुष्यभर राहण्याचं ठरवलंय त्यांच्याच विरोधात जाऊन आपल्याला हे असं प्लॅटिंग करावं लागतंय. तेव्हा आता अवंतिका म्हणते की बहिणी, आय कॅन टोटली अंडरस्टँड, परंतु हे सगळं आपल्याला करणं गरजेचं आहे.
पण आपल्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे. ऐश्वर्या ही सांगते की हो, अवंतिका बरोबर बोलतीये आणि आपण हे सगळं चांगल्या हेतूने करतोय. जानकी डोळे पुसते आणि म्हणते की परंतु शर्वरी वंश असं का वागताय? त्यांना कुणाचं स्वैरसुतक का नाही आहे? ऐश्वर्या, आपल्याला आता याचा शोध घ्यावाच लागेल. आता त्यानंतर या तिघीही खजिना उतरून खाली येतात. तिघींचाही प्लॅन आता ऑन होतो. त्यांनी असं ठरवलेलं असतं की अवंतिकाला खूप त्रास होत आहे. आता त्याप्रमाणेच अवंतिका, आई गं चक्कर आली असं म्हणते. या दोघीही गोंधळ करत म्हणतात की अरे बापरे, काय झालंय अवंतिका, तुला काय होतंय? आता यांच्या आवाजाने सुमित्रा खोली बाहेर येते. यांना हेच तर हवं असतं, कारण सुमित्रेच्या खोलीत असलेली पैशांची बॅग त्यांना बाहेर काढायची असते. सुमित्रा जेव्हा अवंतिकाशी बोलण्यात गुंतते, आता जानकी आणि अवंतिका तिला बोलण्यात गुंतवून ठेवतात. बघा नाही काय होतंय असं वगैरे अनेक त्यांचं सुरू असतं. तेव्हाच संधी साधून ऐश्वर्या मागणं गुपचूप सुमित्रेच्या खोलीत जाते. त्यांनी आता एका पोत्यात बॅग टाकून ठेवलेली असते. ऐश्वर्या आता कसंबसं खेचतच ती पैशांची बॅग बाहेर घेऊन येत असते. जानकी म्हणते की आई, मी अवंतिकासाठी मीठ साखर पाणी घेऊन येऊ का? आता सुमित्रा म्हणते की हो हो. त्याप्रमाणे जानकी आता पाणी घेऊन येते. मुद्दामहून सुमित्रेचं लक्ष जाऊ नये म्हणून तिला सांगते की आई, अहो तुमच्याच हाताने पाजा नाव म्हणजे पिल ती. सुमित्रा असूनच म्हणते की हो हो. त्यानंतर अवंतिकाला ती पाणी पाजत असते. तेव्हाच ऐश्वर्या आता हळुवारपणे ती पैशांची बॅग घेऊन बाहेर जात असते. आता सगळं काही ठीक असतं. त्यानंतर मुद्दामहून अवंतिका सुमित्रेचं लक्ष वेधण्यासाठी म्हणते की आई, हे असं होत असतं का हो? तेव्हा सुमित्रा सांगते की हो अगं, कडक डोहायला लागले की होतं असतं. मला सौमित्राच्या वेळेला ना हा असाच त्रास व्हायचा. बरं चल तू आराम कर, मी येऊ का खोलीत? आता तोपर्यंत इकडे ऐश्वर्याने बॅग घराबाहेर नेलेली असते. जानकी आता अवंतिकाला विचारत असते की ओके आहे सगळं. अवंतिकाला इशारा कळालेला असतो. ती म्हणते की हो हो वहिनी, मी पण ओके एकदम. आता त्यानंतर सुमित्रा म्हणते की हो जा, आता खोलीत जाऊन आराम कर, आणि ती तिच्या खोलीत निघून जाते. तेव्हाच इकडे ऐश्वर्या गाडीजवळ बॅग घेऊन येते. गाडीच्या डिक्कीत ते पोत्यात असलेली बॅग तिने टाकलेली असते. इकडे जानकी इशाऱ्याने सांगते की थांब, आलेच मी. आणि त्यानंतर गाडी काढून जानकी आणि ऐश्वर्या थेट गाठतात बाजार समिती. तिथे त्यांनी समितीतल्या सगळ्या लोकांना ऑलरेडी बोलावलेलं असतं. जानकी टेबलवर पैशांची बॅग ठेवते. चेन उघडून सगळ्यांना ते पैसे दाखवते आणि सांगते की सगळे पैसे, बाजार समितीचे जे पैसे चोरी झाले होते ते सगळे मी परत आणलेत. हवं असल्यास मोजून घ्या. मला माहिती आहे चोरीचा आळ ऋषिकेशवर आहे, परंतु त्यांनी चोरी केलेली नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की ऋषिकेशवरची केस मागे घ्या. अशी हात जोडून जानकी सर्वांना विनंती करत असते. सर्वच जण आता तिच्या मताला अनुसरूनच असतात. मित्रांनो, आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात जानकीने पैसे परत करून ऋषीला सोडवून आणलेलं असतं. घरी येताच तो तिला विचारत असतो की तुला पैसे कुठे सापडले आणि चोरले कोणी होते, तू फक्त मला नाव सांग. शर्वरी देखील तिथेच असते. जानकी तिच्याकडे कटाक्ष टाकत सांगते की चोर जो कोणी असेल ना, तो लवकरच सगळ्यांच्या समोर येईल. आता त्यानंतर काहीतरी घडलेलं असतं. जेव्हा जानकी, ऐश्वर्या आणि सारंग तिघेही त्यांच्या मागच्या अंगणात काहीतरी खोदतात, तिथे त्यांना सापडते विक्रांतची डेड बॉडी. आता तिघांनाही घाम फुटलेलं असतं. जानकी ही घाबरते, पोलिसांना याबाबतीत कळवायला हवं म्हणून बोलते. तेव्हा ऐश्वर्या सांगते की नाही नको, हे बघ मुद्दामहून आपल्याला अडकवण्यासाठी हे केलं असणार. परंतु जानकी तिचं काही एक ऐकत नाही. तुम्ही इथेच थांबा, मी पोलिसांना घेऊन आले असं म्हणते. परंतु ऐश्वर्याने आता सारंगच्या मदतीने विक्रांतची डेड बॉडी गाडीच्या डिकीत ठेवलेली असते. गाडी ड्राईव्ह करून ते घेऊन जात असतात आणि वाटेत ऐश्वर्या सारंगला म्हणते की माझाच प्लॅन ओके होता की नाही. परंतु खरं तर आता हा प्लॅन फसलेला असतो, कारण पोलिसांची नाकाबंदी असते आणि त्यांची गाडी पकडली जाते. आता इन्स्पेक्टर म्हणतात की यांच्या गाडीची झडती घ्या. तेव्हा डिकीत ती डेड बॉडी सापडते आणि सारंग व ऐश्वर्याला ताब्यात घेणार असतात. आता दोघांच्याही चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात. दोघे खूप घाबरलेले असतात. मित्रांनो, अखेर या शरूने पुन्हा एकदा प्लॅटिंग करून त्यांनाच अडकवलंय का? विक्रांत मेलाय हे कळल्यानंतर आता सगळ्यांची काय रिॲक्शन असेल? शरूनेच विक्रांतला कशा प्रकारे मारले असेल आणि अखेर का हा राहुल खरा गुन्हेगार आहे, त्यानेच नानांना देखील मारलंय, हे सगळं सत्य जानकी कसं शोधून काढणार? सगळंच काही पाहणे खूप 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 इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच नवनवीन भागांच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही जर हे व्हिडिओ पाहत असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर रिक्वेस्ट आहे, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेड आयकॉनवर प्रेस करा. थँक्यू.